नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि 10 लाखाच्या वर रुग्णांना मी प्रॉपर काउन्सिलिंग केलेलं आहे। पण त्या प्रॉपर काउन्सिलिंग केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की सेक्शुअल लाईफ जे आपलं असतं ते आपल्या पती पत्नीच्या ट्रस्टवर खूप डिपेंड असतं आणि त्याचविषयी आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहोत। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त बेनिफिट झाला पाहिजे। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जर दोघा पार्टनरमध्ये ट्रस्ट नसेल तर काय परिस्थिती होऊ शकते आणि दोघा पार्टनरमध्ये ट्रस्ट असते तर काय परिस्थिती होऊ शकते, या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जसं माहीत आहे की जसं नवरा बायकोच्या दोघांमध्ये जर ट्रस्ट जर चांगला असेल तर तुम्हाला केव्हाही सेक्शुअल प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात। आणि जर तुमच्या दोघांमध्ये ट्रस्ट नसेल तर नक्कीच तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम येऊ शकतात। कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगतो की सेक्शुअल लाईफ एकट्याने जगायचं नसतं, दोघांनी जगायचं असतं, दोघांनी एन्जॉय करायचं असतं, दोघांना पण ऑर्गॅझम मिळाला पाहिजे आणि त्याच्यातून दोघांना जर सुख मिळत असेल तरच तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत राहू शकतं। पण जर दोघांमध्ये जर ट्रस्ट नसेल तर कुठे ना कुठे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये बाधा येते आणि त्याच्यामुळं आपलं लैंगिक आयुष्य धोक्यामध्ये पण येऊ शकतं। कारण मित्रांनो, जितके चांगले आपलं म्हणजे रिलेशन असतील तितके चांगले आपलं म्हणजे हॅपी लाईफ असेल, तितके आपले चांगले हार्मोन्स निघतील, तितके चांगले आपल्याला उत्तेजना येणार आणि तिच्याबद्दल आपल्याला अट्रॅक्शन वाटणार। पण जर तुम्ही या उलट जर तुमच्या नवरा बायकोचे रोजचे भांडणं होत असतील, छोट्या छोट्या गोष्टींवर काही किरकिरी होत असतील तर मला वाटतं की लैंगिक आपलं कामकिडा करताना केव्हा ना केव्हा या गोष्टी आपल्या माइंडमध्ये राहून जातात, कानाकोपऱ्यामध्ये आपल्या माइंडमध्ये कुठून कुठे राहतात आणि त्या जर लक्षात आल्या तर तेव्हा आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। तर ज्याप्रमाणे जर स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी जर एन्जॉय करायचं असेल तर दोघांची एक दुसऱ्याची साथ असणं अत्यंत गरजेचं असतं। जितकं चांगलं तुम्ही फोर प्ले केला, जसं तुम्हाला मी सांगतो त्याचप्रमाणे तुमच्या पार्टनरला पण सांगतो की तुम्ही पण जितकं जास्त चांगला फोर प्ले केला तुमच्या मिस्टरांसाठी तितकं तुमच्या मिस्टरांचे इरेक्शन पण चांगलं येणार आहे आणि त्यांना उत्तेजित पण चांगलं होणार आहे आणि त्यांना त्याच्यातून म्हणजे आनंद पण चांगला मिळणार आहे। तर फक्त मी असं बोलत नाही की फक्त पुरुषांनीच त्यांचा हक्क आहे फक्त आपल्या पार्टनरला स्टिम्युलेट करायचं, तर पार्टनरला स्टिम्युलेट करणं अत्यंत गरजेचं असतं। त्यांचे इरोजनल झोन असतात त्यांना स्टिम्युलेट करणं गरजेचं असतं, पण त्याचबरोबर तुमच्या पार्टनरने तुमचे पण इरोजनल झोन असतात त्याला पण स्टिम्युलेट करणं अत्यंत गरजेचं असतं। आणि जेव्हा केव्हा तुम्ही कामकिडा करता, जेव्हा तुमचा मूड बनतो तेव्हा त्यावेळेला तुम्ही जर चांगल्या पॉझिटिव्ह सेक्सी टॉक केलं तर मला वाटतं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये 4 चांद लागू शकतात। तर मित्रांनो, आपलं जितकं चांगलं दोघांमध्ये ट्रस्ट असेल तितकं चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य जाऊ शकतं। कारण की बरेच पेशंट माझ्याकडे अशी पण येतात की डॉक्टर साहेब, माझी एक गर्लफ्रेंड आहे, त्याच्याकडे तर माझं आणि तिचं खूप चांगलं होतं, पण माझ्या घरी थोडा मला प्रॉब्लेम येतो कारण मला घरी माझ्या पार्टनरपासून मला रिस्पॉन्स भेटत नाही। तर हेच त्यांच्या बोलण्यावर मला समजतं की या दोघांमध्ये ट्रस्ट कमी झालेला असतो, त्याच्यामुळं त्याचं गर्लफ्रेंडबरोबर चांगलं होतं पण घरी चांगलं होत नाही। याचं मेन कारण जे असतं की ट्रस्ट, ह्या दोघांचे रिलेशन। कारण की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, चांगलं सेक्शुअल लाईफ जगण्यासाठी तुमच्या दोघांचं सेक्शुअल फाउंडेशन किंवा तुमचं दोघांचं रिलेशन फाउंडेशन हे खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याच विषयात तुम्हाला मी थोडक्यात माहिती दिली। मला वाटतं तुम्ही समजलं असाल। फक्त अश्वगंधा शिलाजीत मागून जर तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करत असाल तर मला वाटतं तुम्ही चुकत आहात। चांगल्या आपल्या शहरातील काउन्सिलिंग, चांगल्या डॉक्टरांची चयन करून चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून जर घेतलं आणि कपल काउन्सिलिंग करून घेतलं तर मला वाटतं की तुमच्या लैंगिक समस्या छोट्या मोठ्या असतात, सर्दी खोकला तापसारख्या असतात, 4-5 दिवसामध्ये त्या जाऊ शकतात। पण तुम्ही जास्त भीती न बाळगता फक्त तुम्हाला चांगल्या डॉक्टरांचं चयन करणं अत्यंत गरजेचं असतं। नाही तर समाजामध्ये भोंदू डॉक्टर भरपूर पसरलेले आहेत। तर तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा डॉक्टर तुम्ही चयन करसाल, चॉईस करसाल तर तुम्ही क्वालिफाईड डॉक्टरांची चॉईस करा। धन्यवाद।